राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या विभागीय भरारी पथकानं गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आणि कार असा सुमारे 10,58,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शाहूवाडी तालुक्यातील मोसम या गावाजवळ ही कारवाई करण्यात आली। पाचल ते मलकापूर रोडवरून गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या विभागीय भरारी पथकाला मिळाली होती। त्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमाराला या विभागीय भरारी पथकानं या मार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील मोसम या गावाजवळ सापळा रचला होता। या दरम्यान या मार्गावरून आलेली एक संशयित कार या पथकानं पकडली। या कारची तपासणी केली असता त्यात विविध विदेशी कंपन्यांच्या मद्याच्या 720 बॉटल्स आढळून आल्या। हा 6,33,600 रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आणि 4,25,000 रुपये किमतीची कार असा सुमारे 10,58,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या मद्याची वाहतूक करणारे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर इथला दिलीप विकास मोरे आणि साखराळी इथला अक्षय महादेव पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक YN फटांगरे, RM पाटील, SP डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुहास शिरतोडे, जवान मारुती पोवार, राजेंद्र कोळी, योगेश शेलार, राहुल कुटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।